महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा वाजला बिगुल. राजकीय वाद प्रहार, कोणाची हार आणि कोणाची जीत. कमळ फुलणार की तुतारी वाजणार, मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार. काय असेल घड्याळीची चाल, रेल्वे इंजिन रुळावर येईल का? कोणाची हार आणि कोणाची जीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सारीपाठ. राज्यभरातील निवडणुकांचे वार्तापत्र, बातम्या आणि सटीक विश्लेषण फक्त निर्भीड विचार न्यूजवर. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित विधानसभेच्या निवडणुकीचे आपले उमेदवार डॉक्टर जितेंद्रजी ठाकूर, त्यांच्या सोबत उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीमध्ये बंगल्याला स्वतःची जागा दाखवून दिली, तर स्वाभिमानी सांगवीच्या सगळ्या तमाम आदिवासी बांधवांना माझा नमस्कार. आज सांगवीचं नाव निघाल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सांगवी नावाने जो कधी काळी क्रांतीवीर खाजा नाईक यांची जन्मस्थळी म्हणून प्रसिद्ध होता, त्याला एक दंगलीचं गालबोट लागलं. ही दंगल घडली का घडवण्यात आली, आणि दंगल घडवण्यानंतर इथल्या युवकांना जेलात टाकलं का टाकण्यासाठी भाग पाडण्यात आलं, याचा विचार करणार ही निवडणूक आहे. ऑगस्ट सप्टेंबर महिना होता 2023 साली. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जनसमुदाय जमा झाला होता. या जनसमुदायाची मागणी काय होती की आपल्या समाजावर सातत्याने जो अन्याय होतोय, तो अन्याय या बोर्डाच्या स्वरूपात जो फाडण्यात आलेला आहे, तो अन्याय कुठेतरी दूर झाला पाहिजे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हजारोंच्या संख्येने या चौकामध्ये आदिवासी बांधव जमा झाले होते. त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा होती की 25 वर्षापासून जे आपल्याकडे मत मागायला होतात, ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून 3-3 वेळा आमदार म्हणून निवडून दिलं, त्यांनी आपली व्यथा समजून घेतली पाहिजे. परंतु तुमचे अश्रू पुसण्याऐवजी, तुमचं दुःख समजून घेण्याऐवजी त्यांना राजकारणात जास्त रस होता, आणि त्यांनी केलेल्या त्या राजकारणामुळे सांगवी गावात त्या दिवशी ती दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर जवळपास 125 ते 150 इथल्या युवकांवर गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर अटक सत्र सुरू झालं. निर्दोष लोकांना जेलात टाकण्यात आलं. अरे जे जेलात होते, फक्त ते जेलात आहेत एवढ्यावर ते शांत बसले नाही. घरात त्यांची पत्नी असेल, घरात त्यांचे मुलं असतील, घरात त्यांची आईवडील असेल, ते त्यांची रोजीरोटी ज्या ज्या दुकानांवर भागवत होते, ती दुकानं सुद्धा बुलडोजरने तोडण्याचं पाप या आमदारांनी केलं. आदिवासी बांधव हा सातत्याने फक्त शोषित आणि पीडित राहिला पाहिजे, तो स्वतःच्या पायावर कधी उभा राहायला नको. इथला आदिवासी बांधवाचा युवक हा जर का शिक्षित झाला, हा आपल्या हक्कांवर बोलेल, आपल्या अधिकारांवर बोलेल, आणि तो एकदा जर का आपल्या हक्क आणि अधिकारांवर बोलायला लागला, तर या बंगल्याची शिरपूर तालुक्यातली दहशत संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सातत्याने तुम्हाला घाबरवण्याचं काम, सातत्याने आपसामध्ये द्वेष पसरवण्याचं काम, सातत्याने मनभेद करण्याचं काम यांच्या माध्यमातून आपल्या समोर सुरू आहे. हे करत असताना यांनी मगाशी ज्या वक्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हे क्रांतीवीर खाजा नाईक यांची जन्मस्थळी बाटवा पाड्याला त्यांचं समाधी स्थान डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या शिरपूर तालुक्यातल्या जनतेने आता परिवर्तनाचा निर्णय घेतलाय, आणि या परिवर्तनाचा निर्णय घेतल्यानंतर 23 तारखेला ज्या वेळेला विधानसभेचा निकाल लागेल आणि आमदार म्हणून तुम्ही निवडून जाल, त्यावेळेला शिरपूर तालुक्यात सगळ्यात पहिला पदयात्रा ही सांगवी जन्मस्थळी ते बाटवापाडा समाधी स्थळापर्यंतची डॉक्टर साहेब आपण करू. खऱ्या अर्थाने या आदिवासी भागात इतके मोठे महापुरुष झाले. पटेलांच्या नावाने आपण शिरपूर तालुक्यात 25 ते 30 इमारती बघतो.
पण इथल्या आदिवासी महापुरुषांच्या नावाने मागच्या 35 वर्षामध्ये एक इमारतीला नाव दिल्याचं मला तुम्ही दाखवून द्यावं मित्रांनो. एक इमारतीला फक्त मता घेण्यासाठी यांना आदिवासी पाहिजे, पीडित शोषित ठेवण्यासाठी आदिवासी पाहिजे, मोलमजुरी करण्यासाठी आदिवासी पाहिजे. पण इथल्या आदिवासीच्या जीवनात बदल झाला पाहिजे, इथल्या आदिवासींना सन्मानाने जगता आलं पाहिजे. याच्यासाठी कोणतीही भूमिका यांनी आतापर्यंत घेतली नाही. आज आदिवासी गावांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या हक्काचा पैसा आदिवासी विकास मंत्रालयात तुम्हाला येतो. धक्कर बाप्पा योजनेचा प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत शासनाचा डायरेक्ट निधी येतो. जा आणि कधी इथल्या सरपंच साहेबांनाही विचारा की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये या आदिवासी बांधवांच्या ग्रामपंचायतीसाठी ठक्कर बाप्पा योजनेचं 42 कोटी रुपये मंजूर झाले होते. या 42 कोटी रुपयाचा निधी कोणी थांबवून ठेवला? या शिरपूर तालुक्याचे स्वतःला भाग्य विधाते बनवणारे अमरीश भाई पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं की आमदाराला विश्वासात न घेता ही कामं मंजूर केली. कारण ही कामं प्रत्येक आदिवासी सरपंचाला विचारून मंजूर झाली होती. या कामात आदिवासी बांधवांचा विकास होणार होता, 4 पैशांचा रोजगार इथल्या आदिवासी बांधवांना मिळणार होता. आणि तीच त्यांना नको होतं. तुमचा विकास झाला तर तुम्ही जाब विचारणार. आणि म्हणून यांनी फडणवीस साहेबांना पत्र लिहून या आदिवासी बांधवांच्या हक्काच्या ठक्कर बाप्पा योजनेवर स्थगिती आणली. ती स्थगिती आणल्यानंतर अनेक लोकांनी निवेदन दिली, मोर्चे केले, अनेक वेळा जिल्हा परिषदेमध्ये खेटा घातल्या. परंतु लोकसभा निवडणुकीत जो धडा तुम्ही शिकवला तो धडा शिकवल्यामुळे हे लाईनीवर आले आणि ती ठक्कर बाप्पा योजनेवरची स्थगिती हटली. हीच ताकद तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत दाखवावी लागेल. हीच ताकद तुम्हाला पुढच्या तुमच्या भविष्यासाठी दाखवावी लागेल. बोलण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु आज वेळ कमी आहे. माझ्यानंतर अजून वक्ते बोलणार आहे. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या की या तालुक्यामध्ये जर का क्रांती घडवायची असेल तर क्रांती घडवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र आला पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र ठाकूर हा जरी उमेदवार असला तरी तो उमेदवार नाही, तो प्रत्येक इथं बसलेला माणूस उमेदवार आहे. डॉक्टर ठाकूर आमदार झाले तर तुम्ही आमदार होणार आहेत. डॉक्टर ठाकूर आमदार झाले तर त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं लेटर पॅड राहणार आहे. ते स्वतः निर्णय घेऊ शकतात, त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नाही. उद्या तुम्ही इथल्या लोकांना, इथल्या आमदारांना जाऊन सांगा, बाबा मला एक पत्र पाहिजे. मग त्या केडी पाटीलला भेट, बंगलावर जाय, याले भेटतात. कधी गेलो पत्र भेटतात? कधीच तुम्हाला हे स्वतःचं पत्र देऊ शकत नाही, कारण यांना पत्र छापण्याचा सुद्धा अधिकार नाही. सुशिक्षित लोकांना आमदार करण्याचं आश्वासन 2019 ची निवडणूक आठवा. गावागावामध्ये अमरीशभाई फिरत होते, सभा घेत होते आणि सभा घेत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की शिक्षण हे सुद्धा महत्वाचं आहे आमदाराचं. या 5 वर्षात तुम्ही काशीराम दादांना निवडून द्या. हे 2019 चे अमरीशभाईंचे शब्द सांगतोय. 2019 ला त्यांनी सांगितलं होतं की मी पुढील 5 वर्षामध्ये एक आदिवासी समाजातला परिपक्व तरुण शोधेल, तो शिक्षित असेल आणि 2024च्या निवडणुकीत एक शिक्षित आदिवासी तरुणाला उमेदवारी देईल. आणि शिक्षित आदिवासी तरुण असलेल्या डॉक्टर ठाकूरांनी स्वतःच्या मेहनतीने जनसमुदाय जमा केला, तिकीट मिळवण्यापर्यंतची धमक मारली. आणि तुम्ही 19 मध्ये डॉक्टरांचं तिकीट कापलं, 24 मध्ये डॉक्टरांचं तिकीट कापण्यासाठी षडयंत्र केलं. पण इथली जनता तुमच्या षडयंत्राला बळी पडणार नाही. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर निघून डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या ट्रम्पेट तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं, एवढी मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय आदिवासी, जय जोहार.